अजित पवारांचे 25+ आमदार शरद पवारांकडे. तटकरे पटेलांवर डाव उलटला. शरद पवारांना हलक्यात घेऊन चालणार नाही. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे व छगन भुजबळ यांना पार्थ पवार यांनी ताबडतोब हाकलून द्यावे, कारण या लोकांनी दादांचा घात केला आहे. पटेल, तटकरे यांच्या भरोश्यावर निवडणुका जिंकणे अवघड आहे हे आमदारांना कळतंय. रोहित पवार फेसबुक पोस्टवर म्हणतात, अजितदादा यांच्या दुर्दैवी विमान अपघाताबाबत काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर तपासाला काहीशी गती आली असली तरी अद्यापही अपेक्षित वेगाने तपास होत नाही. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात अपघाताबाबत VSR कंपनीची संशयास्पद भूमिका, कंपनीच्या मालकाचे राजकीय लागेबांधे, विमान कंडिशन, पायलटची मनस्थिती, ब्लॅक बॉक्समधील डेटाबाबत निर्माण झालेल्या शंका, तपासाला वेगळं वळण देण्यासाठी होणारा मानवी हस्तक्षेप आदी अनेक मुद्दे निदर्शनास आले आहेत. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. अजित पवार गेल्यानंतर, त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे खंदेगडी कोण, पटेल आणि तटकरे तात्काळ ऍक्टिव्ह झाले होते. आपण पाहिलं असेल. पार्थ आणि जय पवार यांच्या ताब्यात पक्ष देण्याची वेळ येण्याच्या आधीच आपण दिल्लीश्वरांचा हात धरून राष्ट्रवादीची घड्याळ आपल्या मनगटावर बांधण्याचे मनसुबे त्यांच्या मनातल्या मनातच मुरले. आणि कारण काय ठरलं? ही अपरिहार्यता का घडली? तर कारण एकच आहे, ते म्हणजे पवार साहेब. कारण दिल्लीच्या दोन्ही भाजपेश्वरांना आपल्या मर्जीत ठेवण्याचा कार्यक्रम दादा ज्या दिवशी गेले त्याच दिवशी पवारांनी हा कार्यक्रम आटोपला. आपण घडवलेला खरा वारसदार आपल्याला काही दिवसांपूर्वी सोडून गेला. कोण? अजितदादा. परंतु तो तात्पुरता गेला होता. हे महाराष्ट्रापासून लपून असलं तरी काका आणि पुतण्या या दोघांनाही हा नियोजित कार्यक्रम माहिती होता, हे लक्षात घ्या. परंतु दादा कायमचेच जातील याची कल्पना कुणाला असेल? नियतीचा काळ वेळ, जे घडू नये ते घडलं. परंतु आता पुढे काय करायचं? रडत बसणं हा पवारांचा स्थायी स्वभाव नव्हे. आपल्याला राष्ट्रवादीची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी दिल्लीश्वरांची देखील आवश्यकता आहे, हे पवारांना ठाऊक आहे. आणि हे पवार काकांच्या तात्काळ लक्षात आलं. आणि म्हणूनच मग ममता बॅनर्जींनी केलेला घातपाताचा संशय पवारांनी त्याच दिवशी सायंकाळी माध्यमांपुढे खोडून काढला. आणि या एकाच गोडीत थोरल्या पवारांनी दोन पक्षी मारले. नंबर 1, इकडे महाराष्ट्र पेटण्यापासून वाचला आणि दुसरीकडे बंगाल निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सुरक्षा कवच मिळाले. कारण त्या आरोपाचं, बॅनर्जींच्या आरोपाचं पवारांनी खंडन केलं. याच उपकाराची परतफेड म्हणून मग दिल्लीकरांच्या मर्जीने वागणारे पटेल आणि तटकरे आणखी पुढे सरकू शकले नाहीत. त्यांना तिथेच ब्रेक घ्यावा लागला. दिल्लीकरांना खुश करण्याच्या याच पवारांच्या समयसूचकतेमुळे राष्ट्रवादीचं घड्याळ कुणालाही पळवून नेता आलं नाही. खरं तर पटेल आणि तटकरेंनी जो काही कथित डाव आखला होता, कथित म्हणतोय मी, तो डाव त्यांच्यावर उलटण्याला 2 गोष्टी जबाबदार आहेत. 2 कारणं आहेत. एकतर शरद पवारांनी समयसूचक राहून घातपाताचं त्याच वेळी खंडन केलं, आणि दुसरीकडे अजितदादांच्या गटातील जवळपास 30 आमदार पूर्वीपासूनच विलिनीकरणाच्या विचारात होते. आणि हे तुम्हाला ठाऊक असेल, आपण ऐकलं असेल, नरहरी झिरवाळ यांनी माध्यमांपुढे ही गोष्ट जाहीर बोलूनही दाखवली होती की आम्ही 30 जण जवळपास सोबत आहोत पवारांसोबत जायला. या भानगडीचा कदाचित तटकरे आणि पटेलांना अंदाज आला नसावा. परंतु मृत्यूपूर्वी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात खरं तर गेल्या 1.5 महिन्यांपासून एकत्रीकरणासाठी बैठका सुरू होत्या. या बैठकांमध्ये तटकरे आणि पटेल हे दादांच्या सोबत नव्हते. ते का नव्हते किंवा त्यांना या बैठकीत दादांनी सहभागी का केलं नसावं, या प्रश्नांची उत्तरे आता मात्र महाराष्ट्राला मिळाली आहेत या निमित्ताने. अर्थातच अजितदादा आणि भाजपमध्ये फार काही सौहार्द अलीकडे शेवटच्या काळात नव्हतं, हे लक्षात घ्या. हे उघडही झालं होतं. कारण तुम्हाला ठाऊक असेल, पुणे पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुका जेव्हा झाल्या, त्या निवडणुकांच्या निमित्ताने काही भाषणं झालीत जाहीर सभेतून. त्या झालेल्या भाषण फैरीत ते लोकांना अधिकच स्पष्ट झालं तेव्हा
ते काय म्हणाले होते तुम्हाला ठाऊक असेल, तू असशील मोठ्या बापाचा, तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे. हे विधान दादांनी जाहीर भाषणातून केलं होतं. ते व्हायरलही झालं आणि काका पुतण्याच्या विरोधात मुख्य पक्ष हा भाजप होता. त्यामुळे वरील वाक्य कोणी कोणास म्हटलं आहे याचं अचूक उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे. परंतु हे सर्व होत असताना पटेल आणि तटकरेंचं मात्र वेगळंच काहीतरी सुरू होतं. ही चाहूल दादांना लागली होती असं रोहित पवारांच्या स्टेटमेंटवरून लक्षात येतं आणि हे दादांच्या लक्षात आलं असावं तेव्हाच. आणि मग तात्काळ आपला मुक्काम दादांनी हलवण्याचं ठरवलं. परंतु ते सर्व घडण्याच्या आधीच अगदी काही दिवसांपूर्वीच दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला गेल्या 28 तारखेला, तुम्हाला ठाऊक आहे. आणि म्हणूनच मग हाच अंदाज घेऊन संशयाच्या सुईने वेग धारण केला आणि घातपाताला सूचक अशा प्रकारची विधाने माध्यमांद्वारे कानावर यायला लागल्या, या बातम्या यायला लागल्या. सुनेत्राताई पवारांच्या शपथविधीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी याची सुरुवात खऱ्या अर्थाने कोणी केली? अमोल मिटकरी यांनी सुरुवात केली आणि मग लगेचच रोहित पवार यांनी तीर कमान आपल्या खांद्यावर घेतला. हा घातपात कसा असू शकतो ते रोहित पवारांनी त्या पीपीटीच्या माध्यमातून अनेक तथ्य महाराष्ट्रापुढे ठेवले आणि ते त्यांचं पीपीटी प्रेझेंटेशन ते व्हायरलही झालं. तेव्हा घातपाताच्या संशयाचं समर्थन करण्यात मात्र तटकरे आणि पटेल मात्र कुठेही दिसले नाहीत, हे महाराष्ट्राने पाहिलं. आणि मग तिथूनच या दोन नावांचं सुतोवाच सुरू झालं. अर्थात रोहित पवार जे जाहीर पत्रकार परिषदेत बोलतायत, या सर्व गोष्टींची कल्पना थोरल्या पवारांना नसेल हे शक्य नाही, हे लक्षात घ्या. जी गोष्ट पवार कुटुंबाशी संबंधित आहे त्या विषयात पवारांचं इन्व्हॉल्वमेंट नसेल असं कधीही होत नसतं. तुम्हालाही ठाऊक आहे. तुम्हाला तेही ठाऊक आहे की पवार जे बोलतात ते करत नाही आणि जे करतात ते बोलत नाही. वेगळाच फॉर्म्युला आहे त्यांच्याकडे. अनेकदा कुठल्याही विषयावर स्टेटमेंट देताना ते 100% ते बोललेलं खरंच असेल असंही नसतं, परंतु ते खरं वाटेल असेच भाव पवारांच्या चेहऱ्यावर असतात. एखाद्या नटालाही तेव्हा मागे टाकतात. त्यामुळे कंप्लीट पवार आजवर महाराष्ट्राला कळले नाहीत. म्हणूनच काही लोकांचा पवारांसाठी विरोध पण असतो अनेकदा. त्यामुळे तटकरे आणि पटेल पवारांच्या जाळ्यात अलगद अडकले या प्रकरणात. परंतु आज तरी निदान राष्ट्रवादी अजितदादांच्याच कुटुंबात आहे, त्यांच्याच घरात आहेत. त्यामुळे जे पवारांना हवं आहे तेच घडत आहे. त्या व्यतिरिक्त काहीही होत नाही दुसरं. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.